आमची टोळी अशी काही पालती धंदे करते त्यामुळे मोकार धुमशी होती. आमच्या टोळीतला मेंबर बघा कसं चालतोय. टोळीतला मेंबर अशी बांगड्याचे नाटक करतोय का नाही, त्याला नुसती आयरच्या खंडीत येऊन धुमसाच्या लागी जायचे. तर जय श्रीराम भावांनो, मी एक ब्लॉगर, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. ही 2 लल्लू पेपरला झाले तर पेपरला जाताना मला म्हणते रेड बुल पास. मला तुम्ही रेड बुल पास तो कर, पण तुम्ही पेपर मध्ये लिहा म्हणून मला नाही वाटत. तुम्ही मोकार भंड होऊन मोकार विषय खोल करतात. तुम्ही जर पेपर मध्ये नापास झाले तर म्हणतात तुम्ही सगळ्यात 1 नंबर गोवाल्या ब्लॉगरला भेटलो, त्यामुळे मोकार विषय खोल होईल. रेड बुल फिडबुल खाली भिडी काढले, मोकार मामाने काकऱ्या घाला लावल्या. मला पहिल्या काकऱ्या घाल, नाही तर मोकार धुमशील मी तुला. एक तर 4 दिवस लय मजा केलेली. यांचं बरं आहे बाबा, ही मोकार कडक कपडे घालून मोकार हिंडत. मुकादमास लग्न झालेलं तरी मुकादम एवढं भारी भारी प्रोडक्ट यूज करतोय. मुकादमा म्हणलं तू लग्न झालेलं भाऊ, प्रोडक्ट यूज करून काय उपयोग नाही तुझा. नवले तेवढं मला म्हणायला लागले, एका मशीन लय तारा दिलाय तिला खोलाय जायची. नवलेला म्हणलं तुम्ही सगळ्या मशीन भिजलीन सगळं विकून टाका, त्यात काय ना ठेवू नका. मला पाहिला खर्च करा, मला वडापाव चारला. नवले म्हणलं तू वडापावच्याच लायकीच आहे, तू काय वडापाव शिवाय दुसरं काय खाऊ नको. भैया वडापाव पण इतका क्वालिटी लागलाय का नाही. नितीन पांढरकरांच्या हॉटेलमध्ये एकदा यावं लागते आणि वडापाव खावा लागतो. असला क्वालिटी वडापाव लागतोय का नाही.